नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, दादांचं ठरलं. अजितदादांनी इरादा नुसता पक्काच केला नाही, तर तो जाहीरही करून टाकलाय. आणि त्यामुळे अगदी आज महाराष्ट्रात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले असं म्हणता येईल. असे काय म्हणाले दादा? तर जे आम्ही आजपर्यंत म्हणत होतो ते आज दादांनी ऑफिशियल केले. शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढ्याचा पुढचा अंक लिहिला जाणार तो म्हणजे पवार कुटुंबाच्या घरच्या अंगणात, होय, बारामतीत. रायगडच्या कर्जतमध्ये आज आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी शिरूर, सातारा, रायगड आणि बारामतीच्या लोकसभेची जागा आपण लढवणार असल्याचं जाहीर केलं. हे 4 मतदारसंघ म्हणजेच पवार विरुद्ध पवार. त्यात महाराष्ट्रातनं आपल्या एनडीएच्या विचाराचे निवडून आणण्याच्या करता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांना तिथं प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. त्यात बारामतीच्या विद्यमान खासदार म्हणजे सुप्रिया सुळे. बारामती कोणाची याचे जे उत्तर या निवडणुकीनंतर मिळेल तेच उत्तर असणार आहे अजून एका महत्वाच्या प्रश्नांचे. आणि तो प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी कोणाची. आणि आमचा आजचा प्रश्न याच विषयावर होता. तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, बारामती लढवणार, अजित पवारांची घोषणा, सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार सामना होणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. अजित पवारांनी आजच्या शिबिरात केवळ बारामतीच लढण्याची घोषणा करून थांबले नाहीत, तर त्यांनी सरकारमध्ये सामील होण्यावेळेचा प्रसंग सांगत अनेक राजकीय गोप्यस्फोट सुद्धा केले. पाहूया. आम्ही 10-12 जण होतो, देवगिरीला बसलो होतो. हे अनेक दिवस चालले, त्याचा उल्लेख अधिकाऱ्यांनी केला. आम्ही काय करायचं माझ्याच देवगिरीच्या हॉलमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही. आम्ही सगळे बसलो. सुप्रियाला बोलवलं, तिला सांगितलं सगळे हे जीवाभावाचे सहकार्य आहेत. लोकशाहीमध्ये बहुमताला आदर द्यावा लागतो, तर त्या ठिकाणी संघटना पुढे जाते. आणि त्या प्रकारे बसल्यानंतर तिनं काय सांगितलं, मला 7 दिवस द्या. बरोबर ना? 7 ते 10 दिवस द्या, थोडंसं मी साहेबांना कन्व्हिन्स करते, माझ्यावर सोपवा. आम्ही 7-8-10 दिवस थांबलो. पुन्हा आम्ही जयंत पाटील, अनिल देशमुख पण होते. पुन्हा आम्ही एकत्र बसलो किंवा सरकारमध्ये गेलं पाहिजे. पुन्हा आम्ही डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो. साहेबांनी ते सगळं ऐकलं. ते म्हणले ठीक आहे, बघू आपण काय ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सगळ्यांना गेलो. वेळ जात होता. आम्ही म्हणत होतो की बाबा वेळ जातोय, एकदा काय तो निर्णय त्या ठिकाणी घ्या. मला वाटतं 1 मे होता, ते यांना माहिती नाही. आणि मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही. घरातल्या फक्त 4घांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते. तशा पद्धतीने राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा.
त्याच्यामध्ये राजीनामा दिल्यावर सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्याच्यातनं तिथं वातावरण वेगळं झालं. मित्रांनो, इथं आनंद परांजपे बसलाय, इथंच आहे, आणि जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडं मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं. अरे आम्हाला सांगा ना, म्हणजे राजीनामा परत घ्या. जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा. त्याच्या संदर्भामध्ये ही घोषणा मग रोज जाऊन बसायची तिथं आणि ती ठराविकच टाळकी होती तिथं. आम्हाला सांगण्यात आलं की बाबा माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा, सगळ्यांनी तयारी दाखवली, सगळ्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या. हे जे काही धरसोड आणि गाफील ठेवलं जातं ते बरोबर नाही. एकदा सांगा की हे मला पटत नाही, हे ज्यात तुम्ही एक गाव दोन तुकडे, विषय संपला. 2 जुलैला जर घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता तर 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या, तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण राहिले त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं. हे आम्हाला सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला काही जणांच्याकडनं कळायचं. 18 जुलैला मला एका उद्योगपतीने पुण्यामध्ये जेवायला बोलवलं. 18 ऑगस्ट नाही, 12 ऑगस्टला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की काही गोष्टीची चर्चा झाली, इथं वरिष्ठ येतील, जयंत पाटील असतील, तुम्ही असेल आणि मी असेल, चौघांनी दुपारी जेवायचं. निरोप आल्यावर मी गेलो. त्याच्या संदर्भामध्ये मग ऑगस्टमध्ये जुलैला झालं, जुलै संपूर्ण गेला, ऑगस्ट 12 म्हणजे जवळपास 1.5 महिना झाला. त्याच्यामध्ये असं का, म्हणजे जर करायचं नव्हतं तर कशा करता गाफील ठेवायचं, कशा करता ह्या गोष्टी करायच्या, बर कुणा करता काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून कुठं काय फिरायला लागलेत, कुठं काय करायला लागले. संघर्ष, यार कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही ना, आता कशाचा संघर्ष? हे जे काही प्रकार चाललेत किंवा काहींनी मुद्दाम, वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट, ढिरी आली बाहेर, ती सगळं ते काय चाललंय. या सर्व राजकारणाचा खटाटोप हा शेवटी निवडणुकीसाठी. त्यामुळे अजित पवारांनी घोषित केलेल्या लढतींचा आढावा घेणारा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड, ह्या तर आपण लढवणारच आहोत. बारामती लढवणारच हा निर्धार करत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे बारामती ही सर्वोच्च लढत. बारामती म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं ते शरद पवारांचं. 91चा अजित पवारांचा अपवाद वगळता शरद पवारांनंतर बारामतीची खासदारकी सांभाळली आहे ती सुप्रिया सुळेंनी. आता सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार आपले पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देतात की कटुता टाळण्यासाठी कोणता बाहेरचा उमेदवार देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नावाचा विचार अजित पवार गटाकडून होऊ शकतो. दादा मात्र बारामतीवर थांबले नाही, तर त्यांनी सातारा, शिरूर आणि रायगड लोकसभेवरती सुद्धा दावा केला. बारामतीप्रमाणे सातारा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र आता पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांचे वर्गमित्र असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार असू शकतात नितीन लक्ष्मण पाटील. हे नितीन पाटील
खंडाळ्याचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत आणि माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे चिरंजीव आहेत. मात्र सातारच्या या निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांची भूमिका महत्वाची ठरू शकते, कारण अजित पवारांसोबत उदयनराजेंचं कधीच जमलेलं नाही. आज तर उद्धव ठाकरे गटालाही दादांनी कामाला लावलं. त्यांच्याकडे असलेल्या इतर जागांवरही अजित पवारांनी दावा केलाय. इतर पण काही जागा ज्या उलबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. पण खरी रंगत असेल ती बारामती, सातारा आणि शिरूरमध्ये. शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे शरद पवार गटासोबत आहेत. या मतदारसंघात अजित पवार गटाकडे त्यांना तुल्यबळ ठरेल असा उमेदवार नाही. त्यामुळे सध्या शिंदे गटासोबत असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाचा विचार अजित पवार गटाकडून होऊ शकतो. आढळराव पाटील 4 वेळा शिरूरचे खासदार राहिलेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा अजित पवार गटाकडे आल्यास हे आढळराव पाटील शिंदे गटातून अजित पवारांकडे येऊ शकतात. रायगडमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच दादांकडचे एकमेव खासदार. त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते निवडणूक लढवू शकतात. पण असं असलं तरी सगळं लक्ष बारामतीकडेच असेल यात शंका नाही. बहुतांश आमदार आणि पक्ष संघटना शिवसेनेत फूट पडल्यानंतर जशी एकनाथ शिंदेसोबत गेली, तशीच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ती अजित पवारांसोबत देखील आली आहे. मात्र लोकप्रतिनिधी आले म्हणून राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार अजित पवारांसोबत आलाय का, याचं उत्तर अर्थातच निकालानंतर कळणार आहे. मात्र त्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आजपर्यंत कधीही पाहायला मिळाला नाही असा पवार विरुद्ध पवार असा सामना या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहण्याची आता वेळ झाली आहे. त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. बारामती लढवणार अजित पवारांनी ही घोषणा केली, त्यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होईल असं वाटतंय का? यावर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात त्या बघूया. यूट्यूबवरून विशाल खुडे, राष्ट्रवादीवर आता कुठल्याच राष्ट्रीय पक्षाचा भरवसा राहिला नाही, मग ते काँग्रेस असो वा भाजप. यूट्यूबवरून विष्णू पाटील, नणंद भाऊजाई निवडणूक झालीच तर जुने जाणते बारामतीकर सुप्रिया सुळेंना पसंत करतील आणि सुनेत्रा पवारांना धूळ चारतील. यूट्यूबवरून गणेश शेजवळ, शेवटी खासदार घरामधला असेल, त्यापेक्षा सुसंस्कृत अभ्यासू युवा कार्यकर्त्यांना संधी द्या. यूट्यूबवरून सुरेश येळवकर, 2 कोंबड्यांची झुंज लावून भाजपवाले मनसोक्त आनंद घेत आहेत. फेसबुकवरून प्रमोद काळे, असं वाटत नाही बारामतीत सुप्रिया सुळे विरोधात भाजपचा उमेदवार असेल. फेसबुकवरून अमोल शशांक थोरे, अजित पवार हे महाराष्ट्रातील नंबर 1चे संशयास्पद नेते आहेत. फेसबुकवरून डॉक्टर महेश शेलार, सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी ही लढत फक्त निवडणूक तारीख घोषित होईपर्यंत गाजणार. अजित पवारांनी आपला पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनाही पहिल्यांदाच लक्ष केलं. त्यांनी संघर्ष यात्रेचा उल्लेख करत थेट नाव जरी घेतलं नसेल तरी काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत असल्याचा टोला लगावला. याविषयी बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत स्वतः रोहित पवार. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. रोहितजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. नुकतीच आपली रॅली संपली आहे, आपल्याला भाषण ऐकायला
आजचा वेळ मिळाला का मला माहिती नाही आपल्या यात्रेमुळे, मात्र नक्कीच माहिती आपल्याला मिळाली असेल. आजच्या अजितदादांच्या भाषणामध्ये 2 वेळेला त्यांनी तुम्हाला सुद्धा लक्ष्य केलं आहे. पहिल्यांदाच तुमच्या विरोधात ते बोलले आहे. काय म्हणाल? एक तर चांगली गोष्ट आहे की आमच्या युवा संघर्ष यात्रेचे एक मोठे नेते आहेत, सत्तेत आहेत. मला त्यांना विनंती करायची की जे मुद्दे आम्ही घेऊन चाललेलो आहोत, तुमची ताकद वापरा आणि हे सगळे मुद्दे मार्गी लावा. आणि ते म्हणाले की ज्यांनी संघर्ष केला नाही त्याला काय कळणार. खरं तर आश्चर्याची गोष्ट अशी की ते अजितदादा बोलले. त्या दादांना माहिती आहे की वयाच्या 21व्या वर्षी मी व्यवसायात आलो. मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं, ते का नाही केलं, कशामुळे नाही केलं, काय आर्थिक अडचण होती हेही त्यांना माहिती आहे. गेले अनेक वर्ष मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी पहिल्यांदा व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो, अडचणीतून माझा व्यवसाय बाहेर काढला, तो वाढवला, मग मी राजकारणात आलो. मी अजितदादांबद्दल बोलत नाही, पण जे काही इतर नेते आहेत ते आधी राजकारणात आले, मग व्यवसायात आले. आणि व्यवसायामध्ये अशा लोकांना कुठेही अडचण आली नाही. एकदम सुरळीत त्यांचे व्यवसाय ते वाढत गेले. कसे हे आपल्याला बघावं लागेल. पण मुद्दा काय की आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न मांडत आहोत. लोकांच्या अडचणी खूप आहेत आणि आम्ही कुठल्याही 5 स्टार मध्ये हॉटेलमध्ये जाऊन भाषण करत नाही. आम्ही बांध्यावर जातोय, आम्ही तिथं लायब्ररीमध्ये जातोय, मुलांशी बोलतोय, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना भेटतोय, अडचणी समजून घेऊन कशा आपल्याला त्या मांडता येतील, सरकारपर्यंत नेता येईल, यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आणि आम्हाला कुठे नेता व्हायचं नाही, आम्हाला महाराष्ट्र जाणून घ्यायचं, आम्हाला लोकांना जाणून घ्यायचं, त्यासाठी आम्ही फिरतोय. टीका टिप्पणी का ते करत आहेत तर त्यांनाच माहिती. त्यांना जे करायचं करा, पण आमच्यावर लक्ष हे महत्वाचं आहे. आणि आमच्या मुद्द्यांवर पण त्यांचं लक्ष असेल अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच रोहितजी, आज त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. मेच्या महिन्यामध्येच शरद पवार साहेबांशी बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपमध्ये जायचंय हे त्यांनाही माहिती होतं, सुप्रिया सुळेंनाही सांगितलं होतं असं त्यांनी म्हटलं. तुम्हाला याची माहिती होती का? नाही, मला या बाबतीतली माहिती नाही. आता तुम्ही जर पलीकडे गेले जे नेते आहेत, अजितदादा मित्रमंडळाचे जे सर्व नेते आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं की तुम्ही पलीकडे गेले तर ते स्पष्टीकरण देणारच ना. आता 60 वर्ष जो विचार आदरणीय पवार साहेबांनी जपला आणि त्याच्यामध्ये 30-35 वर्ष हा दादांनी सुद्धा तो विचार जपला, अनेक इतर नेत्यांनी तो विचार जपला. जेव्हा ते भाजपच्या विरोधात बोलायचे ते काय काय बोलले, पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही काढा आणि ते बघा. ते बघितल्यानंतर आज त्यांच्या बरोबर जाऊन ते कसे भाजपच्या बाजूने बोलतायत हे खरं आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार बदलला, तुम्ही तुमचे मुद्दे बदलले भाषणाचे, त्याच्याच बरोबर तुम्ही आदरणीय पवार साहेबांवर आज अतिशय वेगळ्या लेवलला जाऊन तुम्ही बोलत आहात. त्यांना मला विनंती करायची, आमच्यावर तुम्ही बोला, पण तुम्ही काही झालं तरी पवार साहेबांवर तुम्ही बोलू नका. त्यामुळे आज ते कुठल्याही लेवलला जातील, त्यांना स्पष्टीकरण द्यायचंय की त्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. कारण त्यांच्या कार्यकर्त्याला हे मान्यच आहे पवार साहेबांना सोडवणं, लोकांना हे मान्य नाही. म्हणून जेव्हा केव्हा ते भाषण करतात ते एवढेच बोलतात की पवार साहेबांना सोडून का आम्ही आलो. त्यामुळे ते कितीही प्रयत्न केले, 10 वर्ष सुद्धा त्यांनी प्रयत्न केले, तर त्यांना 10 वर्षात सुद्धा ते स्पष्टीकरण द्यावं लागेल. काल प्रफुल्ल पटेलांनी आपल्या भाषणात सांगितलं की 2004 साली खुद्द पवार साहेब तेव्हाच, म्हणजे खरं आपण हे म्हणत आहात, पण 2014ला बाहेरून का होईना भाजप सरकारला सत्ता मिळावी. शिवसेना त्यावेळेला बरोबर येत नव्हती, राष्ट्रवादीनं बाहेरून समर्थन दिल्याची आम्ही सगळ्यांनी बघितलंय, आपणही होतात. मात्र 2004 मध्येच केंद्रात हे होणार होतं, अशा पद्धतीची माहिती काल आपल्या भाषणात प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? प्रफुल्ल पटेल साहेब तर मोठे नेते आहेत, सगळ्या अर्थाने ते मोठे आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार. आता ते तिथं गेलेत आणि तुम्हाला एक सांगतो, हे जे काही अजितदादा मित्रमंडळाचे सर्व नेते अजितदादांच्या कानात सांगून त्यांना निर्णय घेण्यात भाग पाडलं की तुम्ही भाजप बरोबर जावा. आता ते तिथं का गेलेत, गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुटल्या आहेत का,
मला असं वाटलं की सर्वात पहिल्या अडचणी कोणाच्या सुटल्या असतील तर त्या प्रफुल्ल पटेल साहेबांच्या असतील. त्यामुळे आता ते निवांत आहेत आणि निवांत असताना आदरणीय पवार साहेबांवर बोलायला त्यांना काय जाते. साहेबांनी त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला, एवढी ताकद दिली, मंत्रिपद दिली, त्यांना मंत्रिपद द्यायचं होतं म्हणून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद सोडलं आणि त्याच्या बाबतीतच दादा हे त्यावेळेस नाराज होते. त्यामुळे जे अजितदादा मित्रमंडळाचे नेते तिकडे गेले त्यांच्यावरच अजितदादा नेहमी नेहमी नाराज असायचे. आता सगळे एकत्रित आल्यामुळे ते साहेबांबद्दल बोलतायत. ठीक आहे, साहेबांबद्दल तुम्ही बोलत असला तर याच्या पुढे बोलू नका, आमच्यावर बोला. साहेबांवर कदाचित बोलण्याचा हक्क हा आज कोणाकडे नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शरद पवारांनी कधीच अशा पद्धतीचा विचार केला नाही भाजपा बरोबर जाण्याचा, असं तुमचं म्हणणं आहे का? कारण प्रश्न कोण आरोप करतंय त्यापेक्षा अशा पद्धतीची हालचाल झाली होती का? तुम्ही एक समजून घ्या, पवार साहेब राजकीय दृष्टिकोनातून काय विचार करतात हे कोणालाच कळणार नाही. त्यामुळे अजितदादा मित्रमंडळाचे जे सर्व नेते आहेत त्यांनी किती काय बोललं ते साहेबांच्या डोक्यामध्ये काय हे न आधीच्या लोकांना कळलंय, न आजच्या लोकांना कळलंय, न उद्याच्या लोकांना कळलंय. त्यामुळे साहेबांच्या मनामध्ये काय, जोपर्यंत साहेब स्वतः बोलत नाही तोपर्यंत जे काही अलिगेशन, जे काही हे सगळे नेते बोलतायत त्याच्यावर कितपत आपण विश्वास ठेवणार. ज्यांनी विचारांना सोडून पलीकडे सत्तेत गेलेत, स्वहितासाठी गेलेत, त्यांच्यावर किती आपण विश्वास ठेवणार, असं लोकच आता बोलायला लागले. राजीनामा दिल्यानंतर पवार साहेबांनीच तो वापस घ्या यासाठी आंदोलनं घडवून आणले, असा सुद्धा अत्यंत गंभीर असा आरोप आज केलाय. पवार साहेब काय राजकीय खेळी खेळतील आणि कसा महाराष्ट्र हदरवतील, भारत हदरवतील असे विरोधक विचार करतात. आणि एवढी ताकद असणाऱ्या नेत्याला एक छोटस आंदोलन करायला लावणं म्हणजे काय आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे हे लोकांना तरी पटेल का? म्हणजे त्यांच्या समोर जे काही 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवून हे सगळे नेते आज बोललेत, त्यांच्या समोर बसणाऱ्या कार्यकर्त्याला तरी हे पटलं असेल का? अख्खा महाराष्ट्र देश हलवणारा नेता म्हणेल की बाबा नो बाहेर बसा, आंदोलन करा, तुम्ही आंदोलन केलं मी माघार घेतो. अरे काहीतरी पटेल असं लोकांना बोला, का तुम्ही उठसूट काही बोलणार आणि लोक एक्सेप्ट करतील असं तुम्हाला वाटत असेल तर हे हास्यास्पद आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण मी तुम्हाला हा शेवटचा प्रश्न तरी विचारते. बारामतीमध्ये तुम्हाला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लोकसभेची लढत समोर दिसते का? भाजप अशा पद्धतीचा प्रयत्न करू शकते, कारण का त्यांना पवारांमध्ये वाद लावण्याचा ते प्रयत्न करतील. अजितदादांच्या खांद्यावर आधुनिक काळातले अनाजी पंत जे कुणी असतील, प्रवृत्ती, विचार, मी व्यक्ती म्हणत नाही, ते बंदूक ठेवून आमच्या गोळ्यात सगळे झाडतच आहेत. त्यामुळे त्यांचा प्रयत्न असेल पवारांमध्ये वाद लावायचा. बघू पलीकडचे जे सगळे अजितदादा मित्रमंडळाचे नेते काय निर्णय घेतात, जो कुठला असेल ते पवार साहेब त्या बाबतीतलं उत्तर देतील. धन्यवाद रोहितजी, आपण यात्रेच्या मध्ये खास वेळ काढला आणि आमच्याशी 0 आवरमध्ये बातचीत केली त्याबद्दल. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा तुम्हाला सांगते. बारामती लढवणार अजित पवारांनी घोषणा केली होती, त्यानंतर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होईल असं तुम्हाला वाटतं का? यूट्यूबवर एकूण 10,000 मतं. 66% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 34% लोकांनी नाही म्हटलंय. आता बघूया इंस्टाग्रामवर, जिथं 4,000 मतं आली आहेत. 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% नाही. फेसबुकवर 1,500 मतं. %33 लोकांनी होय म्हटलंय, 67% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही म्हटलंय. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना असं वाटतंय की बारामतीमध्ये सामना रंगणार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार.
प्रशासनाची जाण असणारे, चांगलं नेटवर्क असणारे, स्पष्ट वक्ते, कुशल, अनुभवी राजकारणी अशी अजित पवार यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत वाढताना अंतर्गत स्पर्धेचा सामना करत त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. कर्तृत्व असूनही अनेक दशकं विंगेत वाट पाहत उभे राहिले. अनेक वेळा नाव शरद पवारांचं असलं तरी काम आणि नियोजन अजित पवारांचं असं परसेप्शनही उभं राहिलं. पक्षासाठी, पवार परिवारासाठी काम करताना फुलं वेचली पण काटे वाट्याला आले ते सुद्धा झेलले असे वेगळे झाल्यावरच्या त्यांच्या भाषणातून भावना जाणवली. या काळात आपल्या वाट्याला काटेच जास्त आले ही त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना पक्की होत गेली. त्यामुळे अजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठं धाडस केलं. शरद पवारांची साथ सोडली. आगामी लोकसभा निवडणूक त्यांची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. एकीकडे स्वतःच्या गटाचे खासदार निवडून आणायचेच, सोबत भाजप आणि शिंदे गटालाही प्रामाणिकपणे मदत करायची हे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. तर दुसरीकडे महत्वाकांक्षी भाजपाला आपली गरज फक्त आत्ताच नाही तर पुढेही भासत राहावी हे सुद्धा साधने त्यांच्यासाठी, राजकीय अस्तित्वासाठी त्यांच्या महत्वाचे आहेच. एक दोन वाक्य वगळली तर आजचं भाषण तोलून मापून विचारपूर्वक लिहिलेलं होतं हेही लक्षात येत होतं. अजित पवार बदलत आहेत याची झलक त्यात दिसत होती. असे अजित पवार शरद पवार गटाला, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्यांना जड जाऊ शकतात. लोकसभा निवडणूक ही त्यांच्या समोर ताकद दाखवण्याची नामी संधी आहे. त्यात ते किती यशस्वी होतात यावर विधानसभेसाठी भाजप सोबतचं त्यांचं समीकरण अवलंबून असणार आहे. अजितदादांसाठी घड्याळ तेच, पण वेळ नवी असेल का याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. आता 0 आवरमध्ये वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होणार का हे ब्रेक नंतर पाहणार आहोत. झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वर्षाच्या शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस. महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. याच महिन्यात शिवसेनेच्या आमदारांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसं झालं तर सरकारमध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता. इतकंच नाही तर गेल्या 2 महिन्यापासून गाजणाऱ्या मराठा आरक्षणासंदर्भातही याच महिन्यात काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आता आम्ही ही शक्यता का वर्तवतोय तर त्याची कारणं आधी सांगतो. पहिलं कारण मनोज जरांगेंचं आंदोलन आणि त्याला मिळणारा पाठिंबा. दुसरं कारण मनोज जरांगेंना सरकारनं दिलेला शब्द आणि कारवाई. तिसरं कारण नेमकं याच डिसेंबर महिन्याच्या 7 तारखेपासून सुरू होणारं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. असा तिहेरी योग याच महिन्यात होणार जुळून आला आहे. म्हणून मी म्हणाले की याच महिन्यात आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. आणि आरक्षणासंदर्भातील याच शक्यतेवर होता आपला दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, नागपूर अधिवेशनात मराठा आरक्षण मिळेल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाकडे आपलं लक्ष लागलंय. त्यात काय होईल, तिथं आरक्षणासाठी कोणती पावलं उचलली जातील त्याची प्रत्येक अपडेट एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. मात्र त्याच अधिवेशनात सरकारवर आरक्षणासाठी आणखी दबाव वाढवण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेत. मनोज जरांगे यांच्या 4थ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला आज सुरुवात झाली. आज जालन्यातील मोंढा परिसरात सभा पार पडते. त्याची जय्यत तयारी दिवसभर पाहिली. दुपारी होणारी सभा संध्याकाळी झाली. सभेआधी मनोज जरांगेंची रॅलीही पार पडली. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी सभास्थळी 150 क्विंटल फुलांचा हारही महाराष्ट्रानं पाहिला. आजची सुरुवात जालन्यातूनच का?
तर याचे कारण म्हणजे आजच्या सभेला मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर सभा म्हटलंय. ज्या जालन्यातून छगन भुजबळांनी ओबीसींची एल्गार सभा केली त्यातूनच त्यांना उत्तर, त्याच जालन्यातून देण्यासाठी आजची ही प्रत्युत्तर सभा. 12 डिसेंबरपर्यंत चालणारा हा दौरा छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड असा असणार आहे. त्यात ज्या दिवशी हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे त्या दिवशी मनोज जरांगे विदर्भात असणार आहेत. त्यामुळे तिथल्या दौऱ्याकडे विशेष लक्ष असणार. मात्र त्याआधी त्यांनी आज बोलताना सरकारला इशारा दिलाय, तो पाहूयात. महापुरुषांच्या जाती काढणारा भारतातला सगळ्यात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. ओबीसी बांधवांनी, मराठा बांधव गुन्ह्या गोविंदाने जगत असताना त्यांच्यामध्ये दंगले भडकवण्याचा काम करणारा सगळ्यात वायाला गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. कायदा पायदळी तुडवणारा इतका खालच्या दर्जाचा माणूस महाराष्ट्रात आतापर्यंत कधीच झाला नाही. आणि त्यांनी पाठवलेली पिलावळ मायापुढे टिकत नाही. ओबीसीतच आरक्षण घेणार. सरकार कसं देत नाही तेही मराठा समाज बघणार आहे. आम्ही दंड आणि मांड्यात दोन्ही थोपटल्यात. होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते. तुम्ही जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिला तर मराठ्यांनी शांततेत जरी आंदोलन केलं तरी तुम्हाला बाथरूम सुद्धा उघडता येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तिकडे जालन्यातून जरांगेंनी रणशिंग फुंकलंय. 17 डिसेंबरला मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं. त्याच बैठकीत मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरणार आहे. तर इकडे कर्जतमधून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी उत्तर दिलं. याच दोघांमधल्या सामन्यानं महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण झालाय. त्यातच भुजबळांना मराठा समाजाच्या विरोधाचाही सामना करावा लागतोय. असाच विरोध कर्जतमध्येही दिसला. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आज शिबिराचा दुसरा दिवस होता. त्या शिबिराला छगन भुजबळ पोहोचले. मात्र त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांनी तीव्र विरोध केला आणि शिबिरातून भुजबळांना बाहेर काढा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. त्याच कार्यक्रमात बोलताना भुजबळांनी आरक्षणावर आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. भुजबळ हेच बोलतात जे अजितदादा बोलतात, जे फडणवीस बोलतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, जे शरद पवार साहेब बोलतात, ते नाना पटोले बोलतात, ते जे काही सगळे लोक राज्यातले बोलतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये. हेच तर मीच बोलतो. कोण विरोध बोलतोय? मला आमदारकी, तुमचं मंत्रीपद याचं काही अप्रूप नाही. मी आज ओबीसीचं हे काम 35 वर्ष करतो आहे, ते मी सोडणार नाही. आणि ते ज्याने तुम्ही कोणी जे काही म्हणतात त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमच्या नेत्याचा एक मेसेज आला, राजीनामा द्या. एक क्षण सुद्धा मी थांबणार नाही. बस. मित्रपक्षातील राधाकृष्ण विखे पाटलांसह अनेक नेत्यांनी भुजबळांच्या आरक्षणावरील भूमिकेला स्पष्ट विरोध केलाय. असं असताना अजित पवारांची नक्की भुजबळांवर काय भूमिका आहे याची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती. आज आरक्षणावरच्या भुजबळांच्याच भूमिकेचं अप्रत्यक्ष समर्थन करत अजित पवारांनी काही मोलाचे सल्लेही दिले. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय हे स्पष्ट करत आरक्षणावरून महाराष्ट्रातील मराठा तरुणांना आवाहन केलंय. पाहूयात. आपल्या ताटात कमी असेल तर काढून दुसऱ्याला देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. दुसऱ्याचं ताट ओढून घेणं ही आपली संस्कृती नाही. मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं ही आपली ठाम भूमिका आहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला हवी आणि त्यासाठीच जातीनिहाय जनगणना व्हायला हवी ही आपली मागणी आहे.
ज्या मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्याकडं कुणबी असल्याचे ऐतिहासिक कायदेशीर नोंदी असलेले दाखले आहेत, त्यांना शासकीय नियमानुसार कुणबी समाजाचं ओबीसी मध्ये असणारं आरक्षण मिळायला हवं. यात चुकीचं काय? कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लोकांनी लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्याचा अधिकार कोणी कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही. माग पृथ्वीराज बाबांच्या वेळेस दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही. देवेंद्रजींच्या काळातलं दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम मध्ये टिकलं नाही. इम्पिरिकल डेटा असल्याशिवाय आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं गोळा केल्याशिवाय वैधानिक पातळीवर तो टिकत नाही. म्हणूनच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत कुठल्या समाजाला किती आरक्षण द्यावं याचा अंदाज त्या ठिकाणी येत नाही. एखाद्या समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी सत्ताधारी म्हणून आपल्याला घ्यावीच लागेल. एखाद्याच्या समाजाचा मागासलेपणा काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचं मागासलेलं पण पुन्हा तपासणं आवश्यक असतं. मात्र या कामासाठी वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा. हे विशेषतः मराठा समाजाच्या तरुणांनी ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा धर्माचा पण अभिमान असला पाहिजे. आपला हा अभिमान जपत असताना माझी महाराष्ट्रातल्या तमामांना विनंती आहे, तमाम जनतेला, सर्व जाती धर्माच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, की आपला हा अभिमान जपत असताना इतर समाजाबद्दल, इतर जातीबद्दल, इतर धर्माबद्दल द्वेष किंवा आकस हा मनामध्ये ठेवू नका. जरांगेंचा दौरा 12 डिसेंबरपर्यंत, सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरची. त्यामुळे 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणणार का? आरक्षणाची मर्यादा वाढवायला केंद्र राज्य सरकारची मदत करणार का? की राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात टाकलेल्या आरक्षणाच्या आपल्या क्युरेटिव्ह पेटिशनच्या यशासाठी थांबणार? असे असले तरी अधिवेशनाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची किनार झटकता येणार नाही हे नक्की. यावर महाराष्ट्राला काय वाटतं तेच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून आलेल्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. नागपूर अधिवेशनात मराठा आरक्षण मिळेल असं वाटतं का, या प्रश्नाला आलेल्या या प्रतिक्रिया. एक्स वरून विनोद, राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही. युट्यूब वरून अमोल सुतार, मराठा आरक्षण मिळणार नाही हे मनोज जरांगेंनाही माहीत आहे. मधल्यामध्ये राजकीय प्रवास सुरू करणार जसं अरविंद केजरीवाल. युट्यूब वरून बाळासाहेब मस्के, मिळायलाच हवं, नाहीतर लोकसभा निवडणुका आल्यावर बघू काय होते ते. फेसबुकवरून गोविंद देशमुख, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या विरोधाला न जुमानता सरकारनं आरक्षणाचा विषय सोडवावा. इंस्टाग्रामवरून अजित मासोडकर, नाही मिळणार कारण सरकारला द्यायचे नाही आणि सरकारला 31 डिसेंबरपर्यंत फक्त वेळ काढायचा आहे. तुर्तास वेळ झाली आहे आपला पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न, नागपूर अधिवेशनात मराठा आरक्षण मिळेल असं वाटतं का? एकूण 13,000 मतं युट्यूबला आलेली आहेत. 49% लोकांनी होय म्हटलं, 51% नाही. इंस्टाग्रामवर 2,500 मतं. 60% लोकांनी होय म्हटलंय, 40% नाही. बघूया फेसबुकवर. %37 लोकांनी होय म्हटलंय, 63% नाही. एक्सवर 20% लोकांनी होय म्हटलंय, 80% नाही.
याआधी 2014च्या निवडणुकीआधीही जून महिन्यात पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 4% आरक्षणाची घोषणा केली. 2.5 महिन्यात उच्च न्यायालयानं ते आरक्षण रद्द केले. त्यानंतर 2019च्या निवडणुकीआधी 2018 मध्ये फडणवीस सरकारनं मराठा समाजाला 13% आरक्षणाची घोषणा केली. त्यावेळी साधारण 3 वर्ष ते आरक्षण टिकले. मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते आरक्षण रद्द ठरवले. दरम्यानच्या काळात आर्थिक मागासांसाठीही आरक्षणाची घोषणा झाली. त्याचा बऱ्याच प्रमाणात मराठा समाजाला फायदा झाल्याचं सांगितलं जात आहे. आता 2024च्या निवडणुका तोंडावर आहेत. राज्यात मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे. त्याच्या विरोधात ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला आहे. अशा वातावरणात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. कोणत्याही समाजाला नाराज करायचं नाही ही शिंदे सरकारची आत्ताची भूमिका बघता अधिवेशनात आरक्षणाबाबत मोठी घोषणा अपेक्षित आहे. घोषणा केली की सरकार सध्याच्या गुंत्यातून काही काळ सुटेल, पण मिळालेलं आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई टिकवणं हे जास्त मोठं आव्हान असणार आहे. 0 आवरमध्ये आता घेऊयात एक छोटा ब्रेक नंतर पाहूयात एक इंटरेस्टिंग बातमी. झिरो अवरमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विमानाला कोच्चीमधील नौदलाच्या विमानतळावर उतरण्याची परवानगी दिली नाही असा आरोप काँग्रेसनं केला आहे. कुन्नूरहून राहुल गांधींना घेऊन जाणारे विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे नेण्यात आले. संरक्षण मंत्रालयानं सुरुवातीला विमानाला उतरण्याची परवानगी दिली होती, मात्र नंतर परवानगी काढून घेतली असा आरोप एर्नाकुलमच्या काँग्रेस अध्यक्षानं केला आहे. मात्र राहुल गांधींच्या विमानासाठी परवानगी शेवटच्या क्षणी मागितली होती असं स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलंय. पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी राहुल गांधी आज केरळमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी, भाजप आणि माध्यमांवरही टीका केली. सगळे कॅमेरे, माईक आणि लाऊडस्पीकर दिल्लीतील नेत्यावरच रोखलेले असतात असं ते म्हणाले. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. सोमवारी रात्री 7:56 पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.